हालेलुया हालेलुया हालेलुया। तिमोथेला पहिले पत्र 3:11. तिमोथेला पहिले पत्र 3:11. तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्या. हालेलुया हालेलुया हाले वचन काय सांगते? तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाट नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टीविषयी विश्वासू असाव्या. काय सांगतो का संत पौल? परमेश्वरामध्ये वाढणाऱ्या स्त्रियांना तो म्हणत आहे की तुम्ही एकमेकाची चहाडी करणारे, निंदा करणारे, चुगली करणारे अशा स्त्रिया तुम्ही नसाव्या. तुम्ही नेमस्त, गंभीर असाव्या, शांत, नम्र आणि लीन आणि विश्वासू असाव्या. एकमेकाची निंदा करणारे, एकमेकाची चुगली करणाऱ्या स्त्रिया तुम्ही नसाव्या, तर मात्र तुम्ही नम्र आणि लीन असणाऱ्या तुम्ही स्त्रिया असाव्या. आता या ठिकाणी बायबल आपल्याला शिकवते, जसे की आपण सकाळी एक पाठ पाहिला चांगल्या स्त्री संबंधाने, सद्गुणी स्त्री. आता आपण पाहू की स्त्रीमध्ये अनेक वेळा वाईट गोष्टी सुद्धा कार्य करतात, ज्या परमेश्वराच्या विरुद्ध स्त्रिया जातात. अगदी पापमय जीवन जगणं, वाईट जीवन जगणे याच्यामध्ये ते आनंद मानतात. चुकीच्या रीतीने जीवन जगण्याद्वारे ते स्वतःच्या जीवनाचा आणि आपल्या कुटुंबाचा सुद्धा नाश करून बसतात. तर बायबल शिकवते की आपल्या स्त्रियामध्ये आपल्याला चांगली वागणूक ठेवायला हवी. आपल्या जीवनामध्ये जे वाईट गुण आहे ती बदलायला हवे, ती सुधारणा घडवायला हवी आपल्या जीवनात. कारण स्त्रियामध्ये वाईट गुण असले तर स्त्रिया स्वतःच्या जीवनाचा आणि आपल्या कुटुंबाचा पण घात करून बसतात. जशी एक चांगली स्त्री वाईट माणसाला बिघडवते, तशी एक वाईट स्त्री चांगल्या माणसाला पण बिघडवू शकते. स्त्रीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी संबंधाने बायबल आपल्याला शिकवते. स्त्रीमध्ये भरपूर समज, बुद्धी आणि ज्ञानही असते. परंतु जर स्त्री त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी योग्य पद्धतीने करणार तर त्याचा लाभ होईल. परंतु ती जर त्याचा उपयोग वाईट रीतीने करत असेल तर ती स्वतःच्या जीवनाचा घात करून बसेल. बायबलमध्ये अशाही स्त्री आहेत ज्याने परमेश्वर पित्याचे नियम मोडले, ज्या चुकीच्या रीतीने वागल्या, वाईट रीतीने वागल्या आणि म्हणून त्यांचं नुकसान झालं. तर आज आपल्या जीवनात असे गुण, वाईट गुण नसावे, तर चांगले गुण आपल्यामध्ये असावे. या संबंधाने बायबल आपल्याला शिकवते की वाईट गोष्टी माणसामध्ये मात्र नसाव्या. आपण नीतिसूत्रामध्ये पाहतो, त्याच्यामध्ये 5 अध्याय 3 ते 5 वचनापर्यंत. कारण परस्त्रीच्या ओठातून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुलतुलीत असते, तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले अधोलोकास लागतात. म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही, तिचे मार्ग डळमळीत आहेत हे तिला कळत नाही. आता इकडे परस्त्री म्हणजे कोण? मात्र जी स्त्री मात्र जसं की मात्र जी तुझ्या ओळखी संबंधांची नाही, किंवा जी तुला वाईट मार्ग देते, जी तुझं हित करत नाही, जे तुला चांगलं देत शिकवत नाही, जी तुझ्या जीवनात अडथळे आणत आहे, त्या स्त्रीला परस्त्री म्हटलं. आणि त्याचा दुसरा अर्थ कुठे दिलाय बघा, 5 अध्यायाच्या वरती एकदम जाड काल्या अक्षरात, बंद फैली स्त्रीविषयी ताकीद. बंद फैली म्हणजे एक दुष्ट स्त्री, दुराचारी. त्या स्त्रीला एक दुराचारी स्त्री म्हटलेलं आहे. दुराचारी स्त्री बायबल सांगते ती तोंडाने गोडगोड बोलते, तेलापेक्षा तिचे तोंड तेलापेक्षा तुलतुलीत असते, परंतु अखेरीस ती दवनासारखी कडू आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण असते. बायबल सांगते तिचे पाय मृत्यूकडे जातात आणि वचन सांगते की मात्र ती अधोलोकात तिची पावले लागतात. जीवनाची नीट वाट तिला सापडत नाही, कारण तिचे मार्ग डळमळीत असतात. जी वाईट रीतीने जीवन जगते स्त्री, तिची पावलं अधोलोकात आणि नरकापर्यंत जाऊन पोचतात. तिचे मार्ग स्थिर नसतात, तिचे मार्ग डळमळीत असतात. म्हणजे जर स्त्रिया वाईट जीवन जगत असतील, पापाचं जीवन जगत आहे, भांडण करणं किंवा मात्र एकमेकाची निंदा, चुगली, याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध बोलणं, चुकीचं जीवन जगणं, तर अशा स्त्रियांची पावले अधोलोकापर्यंत जाणार.
नरकापर्यंत त्या स्त्रियांची पावले जाणार, त्यांचे मार्ग डळमळीत असणार, स्थिर नसणार त्यांची पावलं. वाईट जीवन जगणाऱ्या स्त्रिया, पापमय जीवन जगणाऱ्या स्त्रियांचं जीवन ते स्वतःहून नाश करून बसणार. बघा, स्त्रियांना एक सवय आहे जास्त बोलायची, बडबड करायची. कुठे एखादी घटना घडली असेल तर त्याला मीठ मसाला लावून सांगायची, त्याच्यामध्ये अधिक वाढवून सांगायची, आणि त्यामुळे ते तिकडेच फसतात. बायबल काय सांगते बघा, वचन सांगते तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये 5:13 त्या घरोघरी फिरून आळशी लुडबड्या अशा होतात. वचन काय सांगते बघा, शिवाय घरोघरी फिरून त्या आळशी होतात इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबड्या होतात आणि बोलू नये ते बोलतात. इथे कोणतीही स्त्री असो, मात्र तिथे तरुण विधवेशी पण दिलेले, किंवा बरेच आपण पाहू शकतो बऱ्याच स्त्रिया असे आहेत ज्यांची पावलं घरी टिकत नाही. घरी त्यांची पावलं टिकत नाही, इकडे चालले तिकडे झाले, याच्या घरी त्याच्या घरी, या गावात त्या गावात, एका ठिकाणी स्थिर दिसणार नाही, घरात दिसणार नाही, घरात सफा आढळणार नाही. तर मात्र घरोघरी फिरून ते आळशी बनतात. काय सांगते वचनात, आळशी कंटाळा कामा धंद्याचा काही करण्यासाठी, मात्र त्यांची क्षमता नसते. आहे ना, चालेल, काहीतरी करावं, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी हा विचार त्यांच्या डोक्यात नसतो. त्या आळशी बनल्या जातात. फक्त इकडे तिकडे फिरायचं, बडबड करायचं, खायचं प्यायचं, मौज मजा करायची, बस. हेच त्यांचं लाईफ, हेच त्यांचं जीवन बनलेलं असतं. बायबल सांगते आळशी बनतात इतक्याच नाही, वटवट्या पण बनतात. लुडबुड्या करणाऱ्या, कोणाच्या संसारात, कोणाच्या घरात, कोणाच्या कुटुंबात काही ना काही लुडबुड करत राहणार. वटवट्या, जे नावाचे संधी जे नाही बोलायचं ते बोलत बसतात. कुणाची निंदा, याचं असलं, अमुक मुलीचं असलं, अमुक मुलाचं असलं, या घरात भांडणं झाले, याने हे केलं, त्याने ते केलं, बायांच्या द्वारे सर्व रिपोर्ट पोचतात. बायबल सांगते स्त्रियांचं कामच नाही बडबड करणं, वटवट्या करणं, लोकांच्या घरात जाणं, ह्या घरात त्या घरात जाणं आणि एकमेकाची निंदा करत, चुगली करत बसणं. तर हे गुण नसावे आपल्यामध्ये, या सवयी आपल्यात नसाव्या. घरात प्रार्थना करा, तुमचा व्यवसाय काय धंदा आहे तो करा. तुम्हाला वाटते वेळ आहे, घरात प्रार्थना करीत बसा. आपल्या मुलाबाळाभोवती वेळ घालवा. आपल्या कुटुंबातले वयस्कर म्हातारे लोक आहेत त्यांना प्रेम द्या, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. या घरी चालले, त्या घरी चालले, इथे भटकायला तिकडे भटकायला, कारण नसतं नुसते इकडे तिकडे भटकत राहतात. एकमेकाच्या ओटीवर जाणार, मग तिकडूच्या पण स्त्रिया जमणार आणि मग निंदा, शिव्याशाप, काही ना काही आपण शब्द बाहेर पडणार. मग पाप किती वाढतात ते विचार करा. हालेलुया. या घरी त्या घरी जाऊन बसण्यापेक्षा स्वतःच्या घरी बसा, प्रार्थना करा, बायबल वाचा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, काहीतरी व्यवसाय करा पाहिजे ते, प्रार्थना देऊन बसा. पण इकडे तिकडे गेल्याने 2, 3, 4, 5 स्त्रिया तुम्हाला भेटल्या तर निंदाच होणार. वचन काय सांगते बघा. हालेलुया. तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये 4:7 अनितीच्या व आयाबायांच्या कहाण्यापासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर. पौल तिमोथेला काय म्हणतो, अनितीच्या आणि आयाबाया कोण माहितीये का, स्त्रिया. ज्या मात्र आयाबायांच्या कहण्यापासून दूर राहा. या ज्या स्त्रिया एकत्र जमतात आणि मग काही ना काही विषय काढून बसतात, कोणते ना कोणते विषय तुझ्या कानावर टाकतील आणि मग तू मात्र अनितीमध्ये सापडशील, पापात सापडशील, नाही ते तुझ्या डोक्यात भरतील. म्हणून या आयाबायापासून दूर राहा. आणि वचन काय सांगते, सुभक्तीसाठी कसरत कर, प्रार्थनेसाठी मेहनत घे आणि आयाबायापासून दूर राहा. ज्याला निंदा करण्याची, चुगली करायची सवय, ज्यांची पावले घरात टिकत नाही, ज्या स्त्रिया स्थिर मिळत नाही, भांडखोर स्त्रिया आहेत, अशा स्त्रियापासून दूर राहा बायबल सांगते. नाहीतर तू सुद्धा त्या अनितीमध्ये सापडशील. तर अशा आयाबायाच्या कहाण्यापासून तू दूर राहा आणि सुभक्तीसाठी कसरत कर. आपली मुलं सुद्धा, आपल्या मुलं जिथे स्त्रियांची बडबड चालू आहे, काही ना काही विषय चाललेले आहेत, त्या मुलांना तिकडे उभे करू नका. स्त्रियांना काही केलं भान असते, काय बोलायचं काय नाही, आणि लहान मोठी पाहत नाही आणि काही पण बोलून जातात आणि मग त्याचा परिणाम लहान बालकांवर, लहान मुलांवर होतो. म्हणून सावध राहा. वचन सांगते या स्त्रिया कोणते, जे परमेश्वराचे नियम पाळत नाही, ज्या प्रभूच्या आज्ञा पाळत नाही, ज्यांना इथे तिथे भटकणं आवडते, इकडे तिकडे फिरायला आवडते, ज्यांची पावलं घरात स्थिर नसतात, अशा स्त्रिया
ज्या देवाच्या नियमाविरुद्ध वागतात, परमेश्वर पित्याच्या विरुद्ध वागतात, ते स्वतःच्या घराचा तर नाश करतात, पण अनेकांची कुटुंब पण उद्ध्वस्त करतात. लुडबुडे असतात त्या कोणाच्या ना कोणाच्या संसारात, घरात, कुटुंबात काही ना काही लुडबुड करत राहणार. म्हणून बायबल सांगते अशा स्त्रियापासून सावध राहा. हालेलुया, हालेलुया. आपण उत्पत्तीमध्ये 3 अध्यायामध्ये पाहतो. बायबल सांगते त्या ठिकाणी आदाम आणि हव्वा आहे. सैतानाने काय केलं? पहिला स्त्रीला फसवलं. तू त्या ठिकाणी आला आणि तू म्हणत आहे काय देवाने तुम्हाला बागेतल्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मनाई केली? देव पित्याने काय म्हटलं होतं? बागेच्या सर्व झाडाची फळे खा. उत्पत्ती 2 अध्याय 15 ते 17. फक्त एका झाडाचं फळ खायचं नाही. आणि सैताने उलटा प्रश्न विचारतो स्त्रीला की देवाने सर्व झाडाची तुम्हाला फळं खायला बंद केले का? स्त्रीला काय वाटलं माहिती का? माझं डोकं जास्त ते, मी जास्त हुशार आहे, माझी बुद्धी जास्त काम करते. ती जास्त बोलायला गेली तिकडेच फसली. एवढं बोलायला पाहिजे होतं. ती म्हणे आम्हाला सर्व झाडाची फळे खाण्याची मोकळीक दिली बस. पण जास्त बोलायची सवय तेव्हाच तर ती चुकते. स्त्रीच्या जीवनामध्ये जर ती कमी बोलली तर खरोखर भविष्यात ती पुढे जाईल. पण जास्त बोलायची सवय असली तर नक्की ती मागे राहील. हालेलुया. या ठिकाणी हव्वा जास्त बडबड करत आहे. देवाने मला मागितल्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मोकळीक दिली. मंदभागी असलेल्या झाडाविषयी देवाने म्हटले ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. होतं सर्व ओपून टाकलं मीठ मसाला लावून. आणि सैतानाने त्याचाच फायदा घेतला. सैतान म्हणतो तुम्ही खरोखर म्हणणार नाही, देवाला ठाऊक काही फळ खाते का तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. स्त्रीने बुद्धीचा तेव्हा पण वापर केला नाही. आमच्या डोळे उघडेच आहे, हा सांगतो डोळे उघडतील. देवा त्यांना आध्यात्मिक दृष्टी दिली होती आणि देहिक डोळे मात्र त्यांचे बंद होते, पण आध्यात्मिक डोळे उघडलेले होते. परंतु सैतानाचं ऐकलं तिने, फळ खाण्यासाठी गेली. सैतान म्हणते फळ खाल्ल्यावर तुमचे डोळे उघडतील. हे बरे वाईट जाणणारे जे फळ देवाने मनाई केली होती ते तोडलं, खाल्लं, नवऱ्याला दिलं, त्याने पण खाल्लं. दोघांनी पण आज्ञा मोडली. दोघांनी पण परमेश्वर पित्याविरुद्ध पाप केलं. म्हणून देवाने आदामाला काय म्हटलं माहिती? उत्पत्ती 3:17 तू आपल्या स्त्रीचं ऐकलं, तू आपल्या स्त्रीचं ऐकलं, त्यामुळे मात्र या भूमीला शाप आलेला 19 पर्यंत. तू आता आयुष्यभर कष्ट आणि मेहनत करशील, ही जमीन तुला काटे कुसली देईल. तू आपल्या निढालाच्या घामाने भाकर मिळून खाशील व ती पुन्हा मातीला परत जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती झालेली आहे. तू मातीचा तो मातीतच जाशील. देव पित्याने आदामाला काय म्हटलं? कोणाचं ऐकलं? स्त्रीचं. घडवलं तुला मी, बनवलं मी, माझं ऐकायला होतं. तू आपल्या बायकोचं ऐकलं, तिकडेच फसला. आदामाचं देवाबरोबरचं नातं तुटलं गेलं. त्याने स्त्रीचं ऐकून फल तोडलं, खाल्लं आणि पाप केलं. केलं तर केलं, संधी दिली होती पश्चातापाची, पण पश्चाताप पण केला नाही, पाप पण कबूल केलं नाही. आणि त्यामुळे आदाम बिघडला गेला. आदाम पापात पडला, स्त्री पापात पडली. पहिली स्त्री, पहिला पुरुष या दोघांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले आणि सृष्टीमध्ये पापाला सुरुवात झाली. हालेलुया. आणि त्यावेळीपासून पापाला मात्र सुरुवात झाली. अशा प्रकारे सृष्टीमध्ये मात्र पाप वाढत गेलं. म्हणून स्त्रीच्या जीवनात बायबल शिकवते की आपण नियम, आज्ञा, विधी याचे पालन करणाऱ्या स्त्रिया बनल्या पाहिजेत. आणि अशा स्त्रिया बनणार तर परमेश्वर पित्याचा अनुग्रह आपल्या जीवनात उतरणार. त्यानंतर उत्पत्ती 19 अध्याय लोट सदोम गमोरा प्रदेशात राहत होता. त्या ठिकाणी सदोम गमोरा प्रदेशातल्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने भरपूर पाप केल्यामुळे देवपित्याने गंधक अग्नी याचा वर्षाव केला. ते करण्या अगोदर देव परमेश्वर पित्याच्या दूताने लोटाची बायको, लोटाच्या दोन्ही मुली यांना हाताला धरून बाहेर काढलं आणि त्यांना काय म्हटलं? मागे वरून पाहू नका. त्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही मागे वरून मात्र पाहू नका, थांबू नका, खोऱ्यात कुठेही थांबू नका आणि मागे वरून पाहू नका. 19 अध्याय 17 वचन. आणि बायबल सांगते की मात्र त्यावेळी देवदूतांनी त्यांना बाहेर काढले आणि बाहेर काढल्यानंतर परमेश्वराने गंधक अग्नी यांचा वर्षाव केला. तेव्हा सदोम आणि गमोरा प्रदेशात गंधक अग्नी यांचा वर्षाव करून ते जळून भस्म झाले. तेव्हा लोटाची बायको 26 वचन. पण लोटाच्या बायकोने त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली, ती मिठाचा खांब झाली. नुसतं मागे पाहून वल्लीपणे मागे पाहतच राहिली. काय झाले? ते आज्ञा मोडली, मिठाचा खांब बनली गेली. मिठाचा खांब जिवंत त्याच्यात कोंडली गेली. मिठाचा खांब बनली आज्ञा मोडल्यामुळे. एवढी आज्ञा दिली होती, सदोम गमोरा प्रदेशातून बाहेर काढलं होतं, वाचवलं होतं, जीवन दान दिलं होतं देवाने
काय चाललंय ते पाहत राहायचं, कुठे काय चाललंय ऐकत राहायचं. तिने तेच केलं आणि जागच्या जागे मिठाचा खांब बनले गेले. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्याची आज्ञा मोडल्यामुळे मात्र ती मिठाचा खांब बनली गेली आणि तिकडेच मात्र तिचं जीवन त्याच्यामध्ये कोंडलं गेलं. पुढे संत 1 राजा 21-25 वचनात, अहाबासारखा कोणी राजा झाला नाही, शूरवीर पराक्रमी, परंतु तरी त्याची बायको इस्बेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने पाप करायला स्वतःला विकून टाकले होते. त्याची बायको इस्बेल हिने त्याला पाप करायला भर घातली, त्यामुळे पाप करायला त्याने स्वतःला विकून टाकले. हा पराक्रमी शूरवीर राजा होता, पण बायको मुली नाश पावला. त्याच्या बायकोने मात्र पाप करायला त्याला भर घातली. ही इस्बेली कोण होती? इस्बेली परमेश्वराच्या संदेशांचा घात करणारी स्त्री. इस्बेल एक मूर्तीपूजक, एक वेश्या होती, परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करणारी स्त्री होती. आणि बायबल सांगते 2 राजे 9:33-37, परमेश्वर पित्याने एलिया संदेशाच्या द्वारे म्हटल्याप्रमाणे या इस्बेलीस कुत्रीने खाऊन टाकले तिला. कारण का? ती देवाच्या लोकांचा घात करायची, मूर्तीपूजा करायची, एक वाईट स्त्री होती. तिने अहाबाला सुद्धा बिघडवले होते, पाप करायला अहाबाने विकून टाकले होते, त्यामुळे इस्बेलीला तर कुत्रीने खाऊन टाकले. वाईट स्त्री होती ती आणि म्हणून तिला कुत्री खाऊन टाकत आहे. हालेलुया. 2 इतिहासमध्ये 22:1-6 अहाजा जो होता तो मात्र परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करू लागला. का? कारण त्याची आई अथल्या त्याला वाईट करण्याचा सल्ला द्यायची. त्याची आई त्याला वाईट करण्याचा सल्ला देत होती अथल्या, आणि त्यामुळे अथल्या वाईट करण्याचा सल्ला देत असल्यामुळे मात्र अहाजाचा नाश झाला. परमेश्वराने त्याचा नाश केला, कारण तो वाईट करू लागला म्हणून. आईच्या चुकीच्या सल्ल्यामुळे मुलगा मेला. अथल्या हीच अहाबाची मुलगी होती, अमरीची नात होती. म्हणजे बाप चुकीचा, मात्र आई चुकीची होती, मुलगी पण चुकीची निघाली. कारण याचे 16:44 वचनात, यथा माता तथा कन्या, जशी आई तशी मुलगी, म्हणून अथल्या पण तशीच निघाली. आणि मात्र या अथल्याने आपल्या स्वतःच्या मुलाला पाप करण्याचा सल्ला दिला, त्यामुळे अहाजाचा नाश झाला. पुढे हीच अथल्या 2 इतिहास 22:10 या अथल्याने उठून जेव्हा तिचा मुलगा मेला तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा मात्र वध केला. तिने मात्र आपली मुलं, आपली सावत्र स्त्रीची जी मुलं होती, सावत्रीची म्हणजे तिच्या नवऱ्याच्या ज्या इतर बायका होत्या त्यांची जी मुलं होती, त्या सर्व सावत्र मुलांना तिने मारून टाकलं. सर्व राजकुमारांचा तिने वध केला, सर्व राजवंशजाचा तिने वध केला, त्यांना मारून टाकले या अथल्याने. आणि स्वतः गादीवर बसले आणि राज्य करू लागली. 6 वर्ष तिने राज्य केले, पण तिचं राज्य देवाने टिकू दिलं नाही, कारण ती देवाच्या दृष्टीने वाईट करत होती. अथल्या गादीवर बसली होती राणीप्रमाणे, पण राज्य टिकलं नाही, कारण तिने अनेकांचा खून करून गादीवर बसली होती. एक दुराचारी स्त्री होती अथल्या. शेवटी 2 इतिहास 23:12-15 जेव्हा योवाशला गादीवर यहोयादा याचकाने बसवलं, त्याला राजा केलं, अथल्या ही माहण्यासाठी मंदिरात आली आणि तिने पाहिलं की योवाश गादीवर बसलेले. तेव्हा तिथून ती पळ काढायला लागली ती मंदिरातून. तेव्हा यहोयादा याचकाने म्हटलं तिला मंदिरातून बाहेर उतरू द्या, मंदिरात काही चुकीचं काम करू नका. आणि मग ती मंदिराच्या बाहेर उतरली तेव्हा तिचं वध करण्यात आला आणि अशा प्रकारे अथल्या मरण पावली. अथल्याचा नाश झाला. जी दुष्कृत्य करत होती, जी वाईट गोष्टी करत होती, चुकीच्या रीतीने राज्य चालवत होती, शेवटी तिचा वध करण्यात आला. वाईट स्त्री बनली गेली अथल्या, कारण ती अहाबाच्या इस्बेलीच्या घराण्यातून होती. हालेलुया. चुकीचा करणाऱ्या स्त्रियांचा घात. पुढे म्हणजे सांगते 2 इतिहास 15:16 आसा राजा राज्य करू लागला. त्याचं राज्य मजबूत झालं. त्याने आपली आई माका हिला राज्य पदावरून त्याने काढून टाकलं.
त्याच्या आईने मूर्ती बनवली होती आणि तिची ती पूजा करत होती. असा राजाला राग आला. असा राजाने तिला राजा पदावरून काढून टाकलं आणि त्या मूर्तीला पण तोडून फोडून टाकलं. चुकीचं करतेस ना तू, मग माझ्या बाजूला तुझी जागा नाही, म्हणून तिला राज्य पदावरून सुद्धा काढून टाकण्यात आलं. म्हणजे चुकीच्या करणाऱ्या स्त्रियांना मान सन्मान मिळाला नाही. हालेलुया, हालेलुया. पुढे म्हणजे सांगते की मार्क 6:14-29 वचनात त्या ठिकाणी हेरोदिया, जेव्हा हेरोदाचा वाढदिवस झाला, मात्र बप्तिस्मा करणारा योहान, हेरोदाने त्याला पकडून तुरुंगात टाकले होते. आणि जेव्हा हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदिया हिच्या मुलीने नाच करून हेरोदाला खुश केले. आणि त्याने खुश होऊन म्हटलं की मुली, माग, अर्ध्या राज्यापर्यंत तुझी मागणी असेल तरी मी पूर्ण करेन. पण तिने आपल्या आईला विचारलं, मी काय मागू? तेव्हा हेरोदियाने म्हटलं की बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर मला तबकात घालून आणून द्या. आणि तिने जाऊन त्या राजाला म्हटलं की मात्र बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर मला हवंय. राजाला ही गोष्ट वाईट वाटली, परंतु मात्र तिथे जमलेल्या सर्व आमंत्रित लोकांपुढे त्यांनी वचन दिलं होतं, पाहुणे लोकांसमोर. आणि त्यामुळे त्याला आपल्या वचनाप्रमाणे, शब्दाप्रमाणे करणं भाग पडलं. त्याने आपल्या शिपायांना आज्ञा केली आणि मात्र योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला आणि त्याचं डोकं, त्याचं शीर त्या मुलीला आणून दिलं, मुलीने आईला दिलं. बघा, हेरोदिया एक खराब स्त्री होती. प्रभूचा पण घात करण्यासाठी ती कट कारस्थाने रचत होती. मार्क 3:6 वचनात. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते पहा. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा येशूचा घात कसा कराविषयी लागलीच हेरोदिया बरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. बघा, हे परुष आणि हेरोदिया हे प्रभू येशूचा पण घात करण्यासाठी कट कारस्थाने रचत होते. इतकी खराब होती हेरोदिया. आणि ही हेरोदियानेच बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करून आणला. म्हणजे प्रभूच्या सेवकाचा वध तिच्याद्वारे झाला, या हेरोदियाच्या द्वारे. सांगतात की पुढे ही जी हेरोदिया होती, ही हेरोदिया पुढे अशी घटना घडली की मात्र जेव्हा बर्फाच्या सीझन, म्हणजे बर्फाच्या वेळी, त्यावेळी बर्फ पडत होता आणि बर्फाचं वातावरण होतं, त्यावेळेला पुष्कळ बर्फ, आणि ती प्रवास करत होती. तेव्हा प्रवास करत असताना भरपूर बर्फ जमला होता. अशा वेळी त्यावेळेला ती त्या बर्फात सापडली आणि बर्फाने तिचं डोकं कापलं गेलं. धडा वेगळं तिचं डोकं झालं आणि तिकडेच त्या बर्फातच ती मरून पडली. म्हणजे जसं तिने योहानाचा शिरच्छेद केला, तिचा पण शिरच्छेदच झाला. आणि त्या बर्फाच्या वातावरणामध्ये त्यावेळी बर्फाने तिचं डोकं कापलं गेलं, मान कापली गेली आणि जागेत तिचं धडा वेगळं डोकं झालं आणि जागेत ती मरण पावली. जी मात्र या बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद घडवून आणणारी स्त्री होती. प्रभूचा घात करण्यासाठी कारस्थाने रचणारी जी स्त्री होती हेरोदिया, सरतेशेवटी ती तशीच नाश पावली. हालेलुया. अशाही वाईट स्त्रिया आहेत ज्या चुकीचं मात्र काम करत होत्या, वाईट गोष्टी मात्र करत होत्या. पुढे जखऱ्या 5:11 वचनात एक एफामध्ये असलेली एक स्त्री आहे. ही स्त्री म्हणजे एक दुष्टता आहे, वाईट स्त्री, जिला 2 स्त्रिया सिनार या देशात मात्र ती एफा उचलून नेते. एफा एक भांडा आहे आणि त्याच्यात ती दुष्ट स्त्री आहे. आणि सिनार या देशात त्या 2 स्त्रिया, जिला कर्कोची सारखे पंख त्या स्त्रियांना, आणि त्या स्त्रिया त्या एफाला सिनार या देशात घेऊन जाते. जी दुष्ट स्त्री आहे तिथून तिला काढून सिनार या देशात नेते. पुढे प्रकटीकरण 17 अध्यायामध्ये एक मोठी कलावंतीन या स्त्रीविषयी दिलेलं आहे, जे एक दुष्ट आहे, एक वाईट आहे, प्रभूच्या लोकांचा घात करणारी स्त्री आहे, पापाने अधर्माने भरलेली स्त्री आहे, तिच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि मात्र तिचाही नाश ठेपलेला आहे. तर ती कोण आहे? प्रकटीकरण 18 अध्याय बाबेल नगरी आहे. आणि अशा प्रकारे या बाबेल नगरीचा नाश होणार, या कलावंतिनीचा नाश होणार, कारण प्रभूच्या दृष्टीने ती वाईट करणारी स्त्री आहे म्हणून.
हालेलुया. हालेलुया. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करणाऱ्या स्त्रियाने स्वतःचा आपल्या घराण्याचा पण नाश केला. मग ही वाईट गोष्टी आपल्यामध्ये नसाव्या, हे वाईट गुण आपल्यामध्ये नसावे. एकमेकाच्या विरुद्धात जाणे, एकमेकाची निंदा करणे, एकमेकाचा घात करण्यासाठी टपणे, या चुका नसाव्या आपल्यामध्ये. एकमेकाची स्नेह भावनेने वागा, प्रीतीने वागा, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. बघा बायबल या संबंधाने आपल्याला काय सांगते. नीतिसूत्रे 11:22 वचनात, डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी तारतमय नसलेली सुंदर स्त्री समजावी. तारतमय म्हणजे विवेक, बुद्धी, ज्ञान नसलेली स्त्री. डुकर बघा, डुकराला घाणीतून चिखलातून बाहेर काढा, त्याला धुवा, स्वच्छ करा, सुंदर नटवा, दागिने घाला, सर्व घाला, तरी तो सुंदर दिसेल का? डुकराला मात्र दागिने घातल्या डुकर सुंदर दिसेल का? नाही ना. तसं विवेक, बुद्धी नसलेली स्त्री आहे. भले तिने स्वतःला शृंगारून घेतलेले, सजवून नटून घेतलेले, पण बुद्धी नाही, तर त्या स्त्रीची सुंदरता व्यर्थ आहे. तारतमय, अक्कल, ज्ञान नसलेली बुद्धी स्त्री अशीच आहे. हालेलुया. जर आपण आपल्या कुटुंबाची, घरची, परमेश्वराच्या सेवेची योग्य काळजी घेत नाही, समंजसपणाने सर्व गोष्टी चालवत नाही, तर डुकरासारखे आपण बनले जाणार. पुढे वचन काय सांगते बघा. नीतिसूत्रे 12:4, लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडविणारी आहे. पतीची हाडे. लाज आणणारी स्त्री आपल्या नवऱ्याची हाडे सडवणारी आहे. जी स्त्री व्यवस्थित समाजात वागत नाही, कुठे पण तोंड घालते, ताबडतोब भांडणाला उतरते, चुकीचं वागते, ती आपल्या नवऱ्याची हाडे नवऱ्याची हाडे जी आहे सडवणारी, कुजवणारी, नवऱ्याला मान खाली घालवणारी ही स्त्री आहे. पुढे वचन सांगते नीतिसूत्रे 14:1, मूर्ख स्त्री आपल्या हाताने ती घर पाडून टाकते. मूर्ख स्त्री स्वतः आपलं घर पाडते. मूर्ख स्त्री स्वतः आपल्या घराचा नाश करते. मात्र प्रीतीने न वागून, घरातल्या लोकांना न समजून घेऊन आपलं घर पाडते. भांडण, कटकटी करून, नेहमी सतत कटकट चालू असणार, बडबड, शिव्याशाप, आणि असं करून ती स्वतःचं घर पाडते. स्वतःच्या घराचं ती नुकसान करते, स्वतःचं घर ती नष्ट बनवते. पुढे वचन सांगते नीतिसूत्रे 19:13 आणि मात्र 27:15-16, बायकोच्या कटकटीतील सतत घालणाऱ्या टिपकाप्रमाणे आहे. बायको जर घरात सतत कटकट करत असेल, तर जसं बघा घर पावसाच्या वेळी पत्र्यांना सम होल पडलेले आहेत, छताला होल पडलेले आहेत, पाऊस येत त्यामध्ये होलाने काय होणार? पाणी सतत घरामध्ये टप पडत राहणार, चिखल होणार. तशी कटकटी बायको आहे, सतत तिची कटकट चालू राहणार. मग नवरा कंटाळणार, विचार करणार धाब्यावर गेलेलं बरं आहे, अरणवास खूप बरं आहे, जंगलात जाऊन बसलं तर बरं आहे. नवरा कंटाळणार का? बायकोची सतत कटकट बडबड चालू आहे म्हणून. सतत एखादी बडबड करत राहणार, कटकट करत राहणार, सतत कॅसेट सतत फिरवत राहणार, तर मग नवरा कंटाळणार, घरातली लोक कंटाळणार, मुलं बाला पण कंटाळणार. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन सांगते नीतिसूत्रामध्ये, हालेलुया, वचन सांगते की मात्र एखादी दुष्ट स्त्री जी परमेश्वराच्या नियमाविरुद्ध आणि वचनाविरुद्ध चालते, तिची पावले मात्र घरात टिकत नाही. का? ती परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ती करत राहते, म्हणून मात्र तिची पावले घरात टिकत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि ती स्वतःच्या जीवनाचा मात्र नाश करते, स्वतःचं जीवन मात्र ती नष्ट बनवते. आणि नीतिसूत्रे 9:13 वचनात बघा, मूर्ख स्त्री गडबड करणारी असते, ती भोलेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही. मूर्ख स्त्री काय असते? वचन सांगते गडबड करणारी असते, ती भोलेपणाची एक मूर्ती असून वचन सांगते तिला काहीच कळत नाही. का? ती परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालत नाही, आणि त्यामुळे प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि वचनाप्रमाणे न चालल्यामुळे मात्र ती नेहमी गडबडच करत राहणार, काही ना काही बिकट परिस्थितीच उत्पन्न करत राहणार, आणि त्यामुळे कुटुंबामध्ये समस्या, निराशा, संकटे या सर्व गोष्टी उत्पन्न होणार. हालेलुया. म्हणून आपण देवपित्याच्या नियमाप्रमाणे चालू. ते वचन नीतिसूत्र 7:11 मध्ये, ती वाचाल व स्वच्छती असून तिचे पाय घरी टिकत नाही.
काय सांगते वचन? ती वाचाल आणि स्वच्छती असून मात्र स्वतःला पवित्र नीतिमान ठरणारी, बडबड करणारी, दुष्कर्माने भरलेली अशी ती स्त्री, तिचे पाय घरी टिकत नाही. जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलेलं की मात्र त्या घरोघरी फिरून मात्र लुडबुड्या बनतात, तो बटवट्या बनतात. तशा प्रकारे वचन सांगते त्या स्त्रियांचे पाय घरी टिकत नाही. या घरी त्या घरी, इकडे चालले तिकडे चालले, इथे चालले तिथे चालले, ह्याला भेटायला त्याला भेटायला, घरी पाय टिकत नाही. अशा स्त्रिया मात्र वाईट गोष्टीने, दुराचाराने भरलेल्या स्त्रिया, ज्या स्थिर नसतात. वाडा देवासाठी वाडा, जायचंय परमेश्वराची सुवार्ता गाजवण्यासाठी जा, परमेश्वराची सेवा करा, देवाचे शब्द द्या, परंतु घरोघरी दारोदार नुसत्या फिरत राहणार, वटवट्या करत राहणार, स्थिर नसणार, तर स्वतःचा आणि अनेकांचा घात करणार. आणि मूर्ख स्त्री गडबड करणारी असते. ती बोलीपणाची एक मूर्ती असून तिला काहीच कळत नाही. कुठे ना कुठे ती गडबड करत राहणार, जिथे नाही बोलायचं तिथे बोलणार, जिथे बोलायला हवं तिथे बोलणारच नाही. एखादं चांगलं चाललं असेल तिथेच काहीतरी जाऊन बोलणार आणि तिथे गडबड होणार. तर अशा गोष्टी मात्र नसाव्या. आपण पूर्ण प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्रियामध्ये चांगले गुण असायला हवे. जर चांगले गुण असतील तर ती अनेकांना सुधरवतील, अनेकांना परमेश्वराच्या मार्गाकडे आणतील, अनेकांमध्ये परिवर्तन मात्र घडवतील. अगदी चांगली धार्मिक स्त्री. परंतु वचन पुढे काय सांगते बघा. इर्मिया पुस्तकामध्ये 4 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 30 ते 31 वचनापर्यंत तिथे वचन सांगते, हे लुटिलेल्या तू काय करशील? तू जांभले वस्त्र नेसले, सोन्याच्या अलंकाराने भूषित झाले, काजल घालून आपले डोळे मोठे केले, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थे. तुझे जर तुला तुच्छ म्हणतात ते तुझ्या प्राणावर टपते. वेदना देणाऱ्या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे. प्रथम प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनेप्रमाणे वेदना ऐकत आहे. सिंहाच्या कन्याचा स्वर ऐकू येते. ती उसासे टाकीते, ती आपले हात पसरीते, ती म्हणत आहे हाय रे हाय, कारण या मनुष्य घात्यापुढे माझा जीव घाबरा होते. काय सांगते वचन? वचन सांगते लुटलेली तू फक्त आपलं आयुष्य, वचन काय सांगते? फक्त स्वतःला सुरेख दिसण्यासाठीच घालवलं. तू खटपट केली, तू मेहनत घेतली फक्त स्वतः नटण्यासाठी. काजल घालून डोळे मोठे केले, अलंकाराने तू भूषित झाली, तू जांभले वस्त्र नेसली, फक्त स्वतःला सजवणं, मेकअप करणं, स्वतःची स्वार्थ इच्छा पूर्ण करणं याच्यामध्येच तू लागली. म्हणून आज तुझ्या प्राणावर टपलेले. आता तू हात पसरीते, मनुष्य घातकापुढे तुझं जीवन घाबरत झालेलं आहे. तू स्वतःचा नाश करून बसलेली आहे, कारण तू आपल्या आयुष्यात काहीच चांगलं केलं नाही, काही सत्कृत्य तू केली नाही, आणि म्हणून ही संकटे तुझ्यावर कोसळलेली आहे. म्हणजे जर आपण काही चांगली कर्म करणार नाही, काही चांगल्या गोष्टी करणार नाही, तर आपण आपल्या जीवनाचा घात आणि नाश करून बसणार. हालेलुया. म्हणून प्रभू इर्मिया 11:15, माझ्याशी कपटाने वागणाऱ्या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? तू किती यज्ञ अर्पण केली तरी तुझ्यावरचे पाप किंवा माझा तुझ्यावर जो क्रोध भडकलेला तो दूर होणार नाही. प्रभू म्हणतो माझ्या अशी कपटाने वागते, माझ्या स्त्री अशा मुलीचं माझ्या मंदिरात पण काम नाही, अशानं माझ्या मंदिरात सुद्धा आणू नका. त्यांनी माझ्या मंदिरात पण नाही आलं पाहिजे. ज्या स्त्रिया, ज्या मुली माझ्याशी कपटाने वागतात, माझ्या विरुद्ध बोलतात, माझी निंदा करतात, त्यांना माझ्या मंदिरात काही काम नाही. हालेलुया. अशा स्त्रियांविरुद्ध, अशा मुलींविरुद्ध परमेश्वर बोलत आहे. जे देवाचा नियम मोडत आहे, देवाच्या विरुद्ध वागत आहे, अशाला देव आपल्या मंदिरात पण जागा देणार नाही. पुढे वचन काय सांगते पहा. हालेलुया. यजकेल या पुस्तकामध्ये 23 अध्याय 36 आणि मात्र 23 अध्याय 45 वचनामध्ये तिकडे वचन काय सांगते पहा. त्याच्यामध्ये मात्र इथे दोघी बहिणी आहेत, या स्त्री आहेत. परमेश्वर तिथे यजकेलला म्हणतो, आणखी परमेश्वर मला म्हणाला, मानव पुत्र तू अहला व अहलिया याचा न्याय करीतोस ना, तर त्यास त्यांची अमंगल कृत्य दाखव. यजकेल या वाईट स्त्रियांचा न्याय करायला बसलेले आहे. 45 वचन, तथापि धार्मिक लोक जारणीचा व कुणी स्त्रियांचा न्याय करतात तसा त्यांचा करीतील, कारण त्या जारणे आहेत व त्यांच्या हातांना रक्त लागले आहे. धार्मिक लोक मग त्याच्यात पुरुष असो स्त्री असो, त्या कोणाचा न्याय करतील? वाईट स्त्रियांचा.
धार्मिक लोक वाईट स्त्रियांचा न्याय करतात. आपण धार्मिक असले तर आपण धार्मिक लोक वाईट स्त्रियांचा न्याय करणार, वाईट लोकांचा न्याय करणार. म्हणून धार्मिक बना, धार्मिक बनून न्याय करा, वाईट बनून न्यायाच्या हाताखाली सापडू नका. तर धार्मिक बनायचं आपल्याला. आणि जर आपण धार्मिक बनणार, प्रभूच्या नियमात आणि प्रभूच्या वचनात चालणार, तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, तर प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपल्या जीवनातल्या सर्व वाईट गोष्टी, वाईट गुण दूर करायचे आणि चांगली स्त्री बनायची. अशी चांगली स्त्री प्रभूचे नियम पाळणारी, आज्ञा पाळणारी, प्रभूच्या वचनाचं मनन करणारी अशी स्त्री बना. प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणारी, कुटुंबाचा योग्य सांभाळ करणारी, मुलाबाळांना प्रेम देणारी, घरात वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करणारी अशी स्त्री बना. प्रभूची सेवा करून प्रभूचा प्रसार करणारी, प्रभूच्या कार्यात हातभार लावणारी अशी स्त्री बना. आणि अशी स्त्री जर आपण बनलं तर प्रभूच्या दृष्टीने आपण खास बनणार. जसं की अगोदरच्या प्रवचनात म्हटलं पहिला पण की ज्या स्त्रिया ज्या सत्कृत्याने धार्मिकतेने चालल्या त्यांची नावं बायबलमध्ये मान सन्मानाने लिहिली गेली. परमेश्वराच्या दृष्टीने त्या स्त्रिया महान बनल्या. जर आज आपण स्त्रिया धार्मिकतेत चालणार, प्रभूच्या वचनात चालणार, नियमात चालणार, वाईट गोष्टी सोडून देणार, भांडण करणं, चिडणं, निंदा करणं, चुगली करणं या गोष्टी सोडून देणार, धार्मिकतेत पवित्रतेत वाढणार, तर देवासाठी आपण खास स्त्रिया बनणार, देवाच्या आपण पसंतीत पडणाऱ्या स्त्रिया बनल्या जाणार. म्हणून भांडणे सोडून द्या, चुगली करण्याचं सोडून द्या. इकडे काय झालं, तिकडे कलवलं, तिकडे काय झालं, इकडे कलवलं, नाही हे सोडा. कमी बोला, जास्त ऐका. जे जास्त बोलायची जी सवय आहे ना ती थोडी कमी करा. आणि बोलायचं असेल ना तर देवाविषयी बोला चांगलं, नाहीतर बोलू नका, गप्प बसा. पहिला प्रथम तोंडावर ताबा ठेवा, जिभेवर पहिला प्रथम ताबा ठेवा. निंदा, चुगली, शिव्याशाप हे पहिलं दूर करा. परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराचे गौरव करा, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार. म्हणून प्रभूच्या नियमात आणि वचनात आपण चालले पाहिजे. हालेलुया, हालेलुया, आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.